नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा आज सुटण्याची शक्यता। नाशिकमधनं हेमंत गोडसेंचं नाव जवळपास निश्चित। शिंदे गटातल्या सूत्रांची माझाला माहिती। देवेंद्र फडणवीसांची नागपूरमध्ये भेट घेतल्यानंतर विनोद पाटील आज बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटणार। संभाजीनगरमधनं निवडणूक लढवण्याबद्दल पाटील ठाम। विशाल पाटील आजपासून अधिकृतपणे प्रचार सुरू करणार। हनुमान जयंतीनिमित्त मारुतीरायाचं दर्शन घेऊन फोडणार प्रचाराचा नारळ। सांगलीमध्ये बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटील यांच्यावर कारवाई करणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा इशारा। 25 एप्रिलच्या बैठकीत निर्णय घेणार। नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या दौऱ्यावर। मेळघाटातल्या धारणीमध्ये घेणार जाहीर सभा। अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी अमित शहा अकोल्यात। अकोला क्रिकेट क्लब मैदानावरती दुपारी 3 वाजता सभा। बारामतीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला तुतारी चिन्ह। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या चिन्हामुळे वादंग। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार दाखल। हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये MDH आणि एव्हरेस्ट कंपनीच्या विक्रीवरती बंदी। मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडचं प्रमाण अधिक आढळल्यामुळे बंदी। केंद्र सरकारकडनं संबंधित मसाल्यांचे नमुने गोळा करण्याचे आदेश। झोमॅटोकडनं ग्राहकांना झटका। कंपनीकडून प्लॅटफॉर्म शुल्कामध्ये 25% वाढ। ऑर्डरवरती 5 रुपये जास्तीचे द्यावे लागणार। पुण्यातील खेड शिवापूर टोलनाक्याजवळ टँकर उलटल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी। दोनही बाजूंची वाहतूक ठप्प। पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर साधारणतः 10 ते 12 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह। बुलढाण्यामधल्या नांदुऱ्यात जगातील सर्वात उंच हनुमानाच्या मूर्तीला जलाभिषेक तर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।